तर नमस्कार भावानो, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व बरे असाल. माझं नाव आहे रोहित आणि मी बनवतो मिनी ब्लॉग्स. आपल्या 365 डेचा चॅलेंजचा आजचा आहे डे 49. आपण रोजच्या सारखी आपल्या रिक्षाची सुरुवात करून निघालो आहे कोकणनगर व्यायामशाळेची ते. बाय द वे थोड्याच वेळाने आपण आपल्या लोकेशनवर येतो. तिकडे आल्यावर माहिती पडतं रिक्षाची थोडी लाईन होती, बट फायनली माझा नंबर येतो. पॅसेंजरला बसवतो रिक्षामध्ये, ड्रॉप करतो ईश्वरनगरला. तिकडनं दुसरं भाडं लागतं मला मॅट्रो मॉलच्या समोर LBS रोडला. तिकडे कस्टमरला ड्रॉप केल्याच्यानंतर दुपारपर्यंत आपण आपले मीटर भाडे मारतो. आणि दुपारी होतो भावानो माझ्या गाडीचा टायर पंक्चर. माहिती नाही का, पण आपल्या गाडीचा टायर सारखा पंक्चर व्हायला लागला. आणि हे सर्व काम करण्यासाठी येतो मी मेकॅनिककडे खडी मिशीनला. दादाला बोलतो, दादा पटापट आपलं जरा टायर पंक्चर झालं त्याचं काम करून दे. दादा आपल्या गाडीचा टायर वगैरे खोलायला लागतात आणि लगे बनवायला पण घेतात. माहिती पडतात की टायरामध्ये खूप पंक्चर झालेले होते ट्यूबमध्ये खूप जास्त. गेल्या टायमाला आपण ट्यूब चेंज केली ती, पण ही ट्यूब चेंज करायची होती, चुकून थिक केली. बोललो आता याला पंक्चर बनवून मतलब नाही, नवीनच ट्यूब घेऊन टाकूया. तर 220 रुपयाची एक ट्यूब घेतो मस्तपैकी. आणि दादाची स्पीड बघून तर मला पण एनर्जी यायला लागते. त्यांना बोलतो आता पटापट हे काम करून मला हे टायर फिट करावं लागेल. तर दादा मला रिक्षाला टायर फिट करून देतात. आणि हे शोवाला व्हील्स लावलेत ना, तेव्हापासून लय टेन्शन झालं आहे डोक्याला. खोलायचं लावायचं. त्याच्यानंतर दुपारी एक भाडं लागतं विलेज रोडला कुकरूच्या हॉस्पिटलच्या समोर. आणि त्याच्यानंतर दुसरं भाडं लागतं गावदेवी. आणि तिकडं कस्टमरला ड्रॉप केल्याच्यानंतर दुपारी घरी जातो आणि डायरेक्ट पुन्हा संध्याकाळी रिक्षा काढतो. तुम्हाला माहिती असेल की दुपारी एक आपण विलेज रोडचं भाडं मारलं होतं आणि त्याच काकीला आता विलेज रोडला सोडायचं. मला परत तेच भाडं लागलं. बाय द वे ते ओळखीच्याच आहेत आपल्या. तर कस्टमरला त्यांच्या लोकेशनवर ड्रॉप करूया. तर तिकडे त्यांना ड्रॉप केल्याच्यानंतर आता आपण येऊया ईश्वरनगर रिक्षा स्टँडला. आणि त्यानंतर येतो भावानो मी ईश्वरनगर रिक्षा स्टँडला. इथं रात्री आपले शेअर काय मीटर भाडे मारतो रात्री 10 वाजेपर्यंत. रात्री 10च्या नंतर येतो गाडीमध्ये गॅस भरण्यासाठी गॅस स्टेशनला. गाडीमध्ये गॅस वगैरे भरूया आणि घरी गेलो 2 डे प्रॉफिट सांगतो किती झाला. तर बघू शकता भावानो, आता आलो मी घरी आणि आजचं 2 डे प्रॉफिट सांगतो किती झालं आहे. आजचा झाला 1249 रुपीज. त्याच्यामधनं CNG मायनस करतो 252 रुपीज. आणि टोटल प्रॉफिट झालेला आहे 777 रुपीज. पर्सनल यूजमध्ये 220 रुपीज मायनस करतो. तुम्हाला माहिती असेल की आपण टायराची ट्यूब घेतलेली होती 220 रुपयाची, त्याचे 220 रुपये मायनस करतो आहे. आणि आपलं ते सर्व मायनस करून एवढा प्रॉफिट झालेला आहे. तर आजचा ब्लॉग करतो आहे. अँड थँक्यू सो मच. बाय बाय गाईज, लव यू ऑल्स.